न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। देश आणि राज्यातील ताज्या घडामोडी, निष्पक्ष बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पाहत रहा न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24। संपादक अफरोज शेख। उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर इथं काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। पावसाअभावी पिकाचं नुकसान व रेशनवर साखरेचा तुटवडा। परतूर काँग्रेस आक्रमक उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा। तालुक्यात पावसानं दिलेल्या दीर्घ हजेरीमुळे सोयाबीनसह उभी पिके करपून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। त्यातच आगामी सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानांवर साखरेचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। या दोन्ही गंभीर समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आलाय। पावसाअभावी शेतीचं अतोनात नुकसान। परतूर तालुक्यातील मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे। सोयाबीन, कपाशी यांसारखी महत्त्वाची पिकं सुकू लागली असून त्यांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे। यामुळे नद्यांच्या हंगामात उत्पादनात मोठी घट होणं निश्चित मानलं जात आहे। आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी या नैसर्गिक संकटामुळे पूर्णपणे खचला असून त्याला तात्काळ शासकीय मदतीची गरज आहे। रेशन दुकानांवर साखरेचा नियमित पुरवठा करण्याची मागणी। सध्या सणासुदीचा दिवस असल्यानं सर्वसामान्यांच्या घरगुती गरजा वाढल्यात। वाढत्या महागाईच्या काळात गरीब आणि गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा मोठा आधार असतो। मात्र तालुक्यातील स्वस्त धान्य केंद्रांवर पात्र शिधापत्रिका धारकांना मिळणाऱ्या साखरेचा पुरवठा वेळेवर व पुरेसा होत नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। सणाच्या काळात साखरेचा तुटवडा त्वरित दूर करून सुरळीत पुरवठा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। प्रत्यक्ष पंचनामे व पाहणी। तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ शेतावर जाऊन सुकत असलेल्या पिकांची पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत व पीक विम्याची भरपाई मंजूर करावी। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्व रेशन दुकानांवर साखरेचा नियमित व पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा। या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे परतूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब आकात, अंकुश बापू तेलगळ, सिद्धार्थ बँड आणि मुनाफ सय्यद यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी व सर्वसामान्य नागरिक दुहेरी संकटात सापडलेत। प्रशासनाने दोन्ही बाबींची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश न दिल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आकात यांनी दिलाय। आज दिनांक 27/8/2026 या रोजी आम्ही उपविभागीय कार्यालय SDM ऑफिस इथं निवेदन सादर केलेलं आहे। जे काही पावसानं जे खंड दिलेला आहे त्या पाऊस न पडल्यामुळं खूप शेतातील नुकसान झालेलं आहे। अक्षरशः सोयाबीन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, पूर्ण सुकलेलं सोयाबीन आहे। आणि तसंच इतर पिकंही पाऊस आता बिलकुलच पावसाचा एकदम सरासरी जे काही असतं त्याच्यापेक्षा उगं काहीतरी नगदी 5-10% पाऊस पडलेला आहे। त्या पावसाच्या पिकं याच्यावर तितके पिकं आलती आणि आता हे पाऊस नसल्यामुळं पिकाचे खूप मोठे नुकसान झाले। आणि तसेच जे काही आपण आता साखरेचे भाव वाढलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी, पण जे काही सर्वसामान्य माणूस आहे त्या माणसाला हे साखर दर परवडत नाही। त्यामुळं आम्ही माननीय SDM साहेबाला निवेदन दिलेलं आहे की त्याच्यात असं व्यवस्थितपणे जे काही स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांना व्यवस्थित साखर पुरवठा शासनाकडून करण्यात यावा व गोरगरीब जनतेला त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आम्ही आज इथं निवेदन दिलं। 20-22 दिवसापासून पावसाचा जे ताण पडलेला आहे त्या खंडामुळं शेतकऱ्याचं खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेला आहे। सोयाबीन, मूग, उडीद ही पिके नष्ट झालेली आहेत। त्यामुळं आमची मागणी आहे की परतूर तालुका हा दुष्काळ जाहीर करावा। तसेच सध्या साखरेचे भाव
72 ते 80 रुपया चालू आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य महिला पार मेटाकुटीस आलेले आहेत. तर आमची शासनाकडे ही मागणी राहील की त्यांनी साखरेचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानामार्फत सणासुदीच्या काळात तरी किमान चालू करावा, ही आमची मागणी आहे. मित्रो, आज ऑगस्ट महिना चालू असताना सध्या जे कडक ऊन आहे ते एप्रिल मे सारखं कडक ऊन पडलंय आणि त्यामुळं सोयाबीन उडीद हे पिकं तर गेलीच, पण तूर आणि कापूस या पिकाला पण धोका निर्माण झालेला आहे. आमची कळकळीची विनंती आहे शासनाला, शेतकऱ्यांना मेटाकुटीस न येऊ देता तात्काळ दुष्काळ जाहीर करा.